घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा. 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग, मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. देवगड तालुक्यातील पोंभुर्ले पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेना भाजपा महायुतीचे भाजपाच्या कमळ निशाणीवरती सादिक डोंगरकर हे पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत. आपल्यासोबत आहेत सादिक डोंगरकर. सादिकची खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. प्रथमच आपण पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आहात, म्हणजे आपण जरी सरपंच असाल किंवा सध्या विद्यमान उपसरपंच जरी असला तरी सुद्धा पंचायत समिती हा थोडासा मोठा असतो. आपण 7 ते 8 गावांचं प्रतिनिधित्व करत असतात. पंचक्रोशी आपल्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण तिथं सदस्य म्हणून जात असतो सभागृहामध्ये. पहिली काय प्रतिक्रिया? येत्या 5 तारीखला पंचायत समितीने जिल्हा परिषद निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. सन्माननीय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणेसाहेब, तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. त्याचप्रमाणे आपले मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत पंचायत समितीची. खरं तर आज जर बघितली तर केंद्रात आणि राज्यात सत्ता ही महायुतीची आहे, भाजप सरकारची आहे. आणि तसंच त्याच प्रकारे जर ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी सुद्धा जर सत्ता आली तर खरोखरच सर्वांगीण विकासाला मोठ्या प्रमाणावर हातभार लागू शकतो. आज आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गतिमान विकास होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि आज ग्रामीण भागाचा जर विचार केला तर रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असतील, शिक्षण व्यवस्था असेल, ह्या बाबी ह्या गोष्टीतल्या ज्या अडचणी आहेत आणि ह्या समस्या ज्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेडसावतात, परंतु युतीच्या काळामध्ये जर हे प्रश्न गंभीर जरी असले तरी सोडवण्यासाठी आमचे सन्माननीय नितेशजी राणेसाहेब प्रामुख्याने खूप मेहनत घेत आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून आज या ठिकाणी पंचायत समिती निवडणूक लढवत आहोत. खरं तर पंचायत समिती निवडणूक लढवत असताना आम्हाला खरोखरच विजयाची अपेक्षा आहे, कारण जे आमचं नेतृत्व आहे, या जिल्ह्याचे नेतृत्व जे पालकमंत्री सन्मान नितेशजी राणेसाहेब आहेत, यांनी खूप चांगली मेहनत या मतदारसंघामध्ये घेतलेली आहे. आणि विशेष करून कणकवली विधानसभेचे आमदार आज या ठिकाणी पालकमंत्री म्हणून आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की देवगड तालुक्याचा किंवा देवगड तालुक्यातील ग्रामीण भागांचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विकास होऊ शकतो अशी आम्हाला असा विश्वास आहे आम्हाला. त्यामुळे या मतदारसंघातील जे मतदार आहेत ते या ठिकाणी आम्हाला काम करण्यासाठी संधी देतील असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण जसं म्हणाला, आता पालकमंत्री नितेशजी राणे जे आहेत ते पूर्ण विकास कामांसाठी निधी देतातच आहेत, परंतु पालकमंत्र्यांसमोर ज्या आपल्या प्रभागाच्या समस्या असतील त्या मांडणं महत्त्वाचं असतं. आपण सरपंच म्हणून पोंभुर्लेचं काम पाहिलेलं आहे, सध्या तुम्ही विद्यमान उपसरपंच पण आहात. या गेल्या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये, 14-15 वर्षांच्या कालावधीमध्ये आपणास काय वाटतं की नेमक्या काय अजून समस्या आहेत की ज्या मार्गी लागणं गरजेचं आहे, ज्याचं निराकरण होणं गरजेचं आहे? जनतेच्या, मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत असं आपणास वाटतंय? आज जर ग्रामीण भागाचा जर विचार केला तर काही पायाभूत सुविधा आहेत, त्यामध्ये रस्ते असतील, पाण्याची समस्या असेल, विशेष करून रोजगाराचा एक मोठा मुद्दा आहे ग्रामीण भागामध्ये. आणि आज जर विचार केला तर पालकमंत्री महोदय केंद्रात असतील, राज्यात असतील, या ठिकाणी निधी आणण्यासाठी किंवा बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणचे हे जे प्रश्न गंभीर बनत चाललेले आहेत त्या प्रश्नांवर नक्कीच या ठिकाणी मार्ग निघेल असा आमचा विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न, आपण आता प्रचाराला सुरुवातसुद्धा केलेली असेल. खरं म्हणजे अर्ज छाननीमध्ये आपला अर्ज वैध ठरल्यानंतर प्रत्यक्ष मतदारांच्या आपण भेटी घ्यायला सुरुवात केली असेल किंवा आता करणार असाल. काय नेमकं आवाहन तुम्ही मतदारांना करणार आहात? त्यासोबतच विजयाची खात्री आपण कशाच्या आधारे व्यक्त करता?
आज जर विचार केला तर सन्माननीय पालकमंत्री महोदय यांच्यावर इथल्या ग्रामस्थांचा प्रामुख्याने विश्वास आहे आणि आज तोच विश्वास आमच्यावरही ठेवतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते. आज जर मतदारसंघाचा विचार केला तर गेली 10 वर्ष मी ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून काम केलं आणि आता सध्या मी विद्यमान उपसरपंच आहे. तर या ठिकाणी अनेक समस्या गावामध्ये होत्या, त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यामुळे नक्कीच ह्या पंचक्रोशीमध्ये मला गावात केलेल्या विकास कामांच्या आधारावर किंवा या पंचक्रोशीमध्ये सुद्धा आपण काही प्रमाणात सामाजिक काम केलेलं आहे, त्या आधारावर नक्कीच मतदार आमच्या बाजूने कौल देतील हा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. तर हे होते पोंभुर्ले पंचायत समिती मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सादिक डोंगरकर यांनी सांगितलंय की पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विकास कामाच्या अजेंड्याला अनुसरूनच आपण पंचायत समितीमध्ये निवडणूक लढवतोय आणि ह्या पंचायत समितीच्या अंतर्गत जी 7 गावं येतात त्या 7 गावातील मूलभूत सुविधा नागरिकांना देणं, त्यासोबतच विकास कामांना प्राधान्य देणं हाच आपला अजेंडा असणार आहे. आणि या मुद्द्यावरच, विकासाच्या मुद्द्यावरच आपण मतदारांसमोर जाऊन त्यांना आपणास निवडून देण्यासाठी आवाजसुद्धा करणार आहोत. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, देवगड, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.